PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 20. लेखिका प्राची सुळे. आरव त्याच्या केबिनमध्ये होता आणि आल्यापासून एकदाही नताशाला बोलावले नव्हते, म्हणून काय चालू आहे हे बघायला स्वतः नताशा त्याच्या केबिनमध्ये निघाली. कथा पुढे सुरू. मे आय कम इन सर, तिने दारात उभे राहून विचारले. आरव फोनवर बोलत होता. त्याने इशाराने नताशाला आत बोलावले. 2 मिनिटं बोलून झाल्यावर तो तिच्याकडे वळला. येस नताशा, आरव कॅज्युअल बोलला. नताशाच्या कपाळाला आठ्या पडल्या. सर, यू डिड नॉट कॉल मी, नताशा म्हणाली. हो येस, ॲक्च्युली नथिंग, लिव्ह इट. तू असं कर, आपल्या नवीन हॉटेलच्या प्रोजेक्टची फाईल भोसले सरांकडून घेऊन त्यांचं काम कुठपर्यंत आलं आहे ते बघ. अँड कोणाला पेआउट काढायचं असेल तर बघ. हे काम पुढच्या 6-8 मंथ्समध्ये कंप्लीट व्हायला हवं आहे. आरवने तिला काम सांगितले आणि नताशाचा भडका उडाला. आरव तिला परस्पर काम सांगत होता. जे काम असिस्टंटकडून घेऊन नताशाला जाणे होतं ते काम तिला डायरेक्ट करायला सांगत होता. ती पेटून उठली तरी संयम दाखवत बोलली. ओके सर, आय विल. बट इफ यू डोंट माइंड कॅन आय आस्क यू समथिंग, तिने गोड हसत विचारले. येस शुअर, विचार. सर, कुठली आनंदाची बातमी घडली का? आज तुम्ही खूपच वेगळे दिसत आहात. नो स्ट्रॉंग, नो टफ, ओनली स्माइली फेस. एनिथिंग स्पेशल, तिने विचारले. आरवने थोडा वेळ तिच्याकडे पाहिलं. मग चेहऱ्यावर हसू आणत त्याने म्हटले, नताशा, गुड न्यूज तर आहे. मीन्स ती लवकरच देईन. अजून काही दिवस आहेत. टिल देन वाट पाहावी लागेल. आरवने तिच्या प्रश्नावर पाणी फेरले. हो येस, वाय नॉट, मी वाट पाहीन आणि तुम्हाला कॉंग्रॅट्स, तिने हसून म्हटले. ओके सर, मी फाईल चेक करते, नताशा म्हणाली व केबिनच्या बाहेर गेली. या क्षणी तिच्यासमोर कोणी असतं तर तिने नक्कीच त्याचा पुन्हा गळा दाबला असता. नताशा जखमी वाघिणीसारखी तिच्या केबिनमध्ये येरझाऱ्या घालत होती. नो नताशा, असं हातावर हात ठेवून बसून नाही चालणार. काहीतरी करायला हवं आणि तेही लवकरच. नक्कीच हे सायलीबद्दल असेल. पण सायली कसं? तिला तर ह्यानेच बाहेर काढली ना. पुन्हा तिला माफ तर केलं नसेल. ती खरी आहे हे समजलं असेल तर. नताशा लागोपाठ विचार करत होती. ओह गॉड, मी असं नाही होऊ देणार. जर आरव माझा नाही तर कोणाचाच नाही. मी हे होऊच देणार नाही. जे सलोनीचं झालं तेच सायलीचं करेन. आणि नताशा एकदम शांत झाली आणि अचानक जोरजोरात हसू लागली. वेडसरच. अविनाशला खायला प्यायला देते, पैसे चारते, ते काय टाईमपास म्हणून का? आत्ता सायलीचं कॉन्ट्रॅक्ट अविनाशकडे द्यायचं. त्यालाच तिला मारायला सांगायचं. म्हणजे जेलमध्ये तो जाईल आणि मी व आरव कायमची. नताशा पुन्हा दिवा स्वप्न पाहायला लागली. संध्याकाळी अविनाशला भेटायला हवं तिने ठरवले. शंभू काका, सायली इथे आली काय आणि तुम्ही तिला परत नेता काय? छे बाई, मला वाटलं आता सायली आले तर मला मैत्रीण भेटली तर कसं काय? एवढं काय अर्जंट झालं की हिला नेताय? वंदनाला जराही आवडलं नव्हते. सायली जाते ती. तिच्या मनात काही वेगळंच होते. पण आता सायलीच जात असल्याने ती कोणाला सांगणार? वंदना, सायलीचे मामा मामी बाहेरगावी गेले होते काही दिवसांसाठी. तोपर्यंत ती माझी जबाबदारी होती. आता ते आले आहेत तर हिला घेऊन जातो. शंभू काकांनी मुद्दामच महत्त्वाचे बोलणं टाळलं. कारण पुन्हा वंदना व सायली भेटणार नव्हत्या. उगाचच विषय वाढवण्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता. सायलीने पुढे येऊन वंदनाला नमस्कार केला. तिचे डोळे पाणावले. सायली, 4 दिवस राहिलीस आणि आम्हा सगळ्यांना लळा लावून निघालीस, वंदना भाऊक होऊन बोलली. सायलीला वाईट वाटले. कारण इथे आल्यापासून नाईक फॅमिलीने तिला खूप जीव लावला होता. विवेक काका, वंदना काकू आणि वरुण सारेच चांगले होते. तिलाही वाईट वाटले. काकू, मी इथून गेली तरी तुमच्या मनात, आठवणीत कायम असणारच.
आणि मी कुठे देश सोडून नाही जात आहे. तुम्हाला भेटायला नक्की येईन. हो, ये. नक्की भेटायला ये. निदान मुलगी म्हणून तरी. हे बोलताना वंदनाला हुंदका आला. सायलीने तिला घट्ट मिठी मारली. पाठीवर थोपटले. काकू, तुमची मुलगीच समजा मला, कारण लवकरच या घरात तुमची सून येणार आहे बरं का, सायलीने हसत म्हटले. सून? माझी सून? वंदनाला आश्चर्य वाटले. हो, लवकरच. माझ्यावर विश्वास आहे ना? तू म्हणतेस तर तसंच होऊ दे. माझ्या वरुणला जी मुलगी आवडेल ती माझीही पसंत असेल. वंदनाने संमती दिली. लव्ह यू मॉम, ये हुई ना बात. दारातून आवाज आला आणि साऱ्यांनी तिकडे पाहिले. दारात वरुण उभा होता. वरुण, तू लवकर कसा आलास? वंदनाने विचारले. सायलीने कॉल करून सांगितले. ती आज जाते, सो तिला सी ऑफ करायला आलो. थँक्यू सो मच, सायलीने हसून म्हटले. मग म्हटलं साऱ्यांना गुड न्यूजही द्यावी. गुड न्यूज? कुठली? वंदनाने घाईने विचारले. मुग्धा, प्लीज कम. वरुण मागे वळून बघत म्हणाला. दाराच्या आडून एक 24-25 वर्षांची गोरी सुंदर मुलगी पुढे आली. आई, ही मुग्धा राणे आणि तुझी होणारी सून. आता खुश? वरुणने सरळ बॉम्ब टाकला. वंदना डोळे मोठे करून मुग्धाकडे बघत होती. खूप छान गोंडस मुलगी होती ती. मुग्धाने पुढे येऊन वंदनाला वाकून नमस्कार केला. मग शंभू काकांना नमस्कार केला. सायलीच्या पाया पडणार तो तिने तिला थांबवले. माझ्यानेही पाया पडायचे. आपण मैत्रिणी झालो आणि मैत्रिणी गळे मिळतात, सायलीने म्हटले. वरुण, छुपा रुस्तुम, जरा कळू दिले नाहीस? मला सून पसंत आहे. आता मी थांबणार नाही. लगेच लग्न लावणार, वंदना अधीर होत म्हणाली. मग काय, उगाच तिला आणलं का? जवळचा मुहूर्त काढ आणि लग्न लावून दे माझं, नाहीतर विचार बदले ना, वरुण असे म्हणाला आणि सगळेच हसायला लागले. तर असे बरे मी होऊन देईन. वंदनाच्या या वाक्यावर एकच हशा पिकला. शंभू काका ड्रायव्हर शेजारी बसले. सायली मागे बसली. वंदना, विवेक, वरुण आणि त्यांची होणारी सून मुग्धा सारेच त्यांना सोडायला खाली आले. निघताना सायलीला सारखं भरून येत होते. किती कमी वेळ मिळाला तिला त्यांच्यासोबत, पण असं वाटत होतं खूप जुने ऋणानुबंधन आहेत. सगळ्यांचा शाश्रुनयनांनी निरोप घेऊन सायली तिच्या नवीन आयुष्याकडे निघाली. डोळे मिटून सायलीने डोकं सीटवर टेकवले. स्वप्नाळू डोळ्यासमोर आरव व त्याची ती अविस्मरणीय त्याच्यासोबत घालवलेली रात्र आठवत होती. एका नव्या आयुष्याची हाक, आरवचा हात आणि सुरक्षित भविष्य. आता कितीही अडथळे आले तरी आरवची साथ सोडायची नाही, सायली स्वतःला बजावत होती, चेहऱ्यावर गोड मंद हसू. सगळं छानच झालं आणि होत राहिलं तर किती बरे होईल ना. पण विघ्नसंतोषी लोक आजूबाजूला खूप असतात आणि ते आपल्या आयुष्यात अकस्मात वळवाच्या पावसासारखे येतात. बघूया सायली आणि आरवचा सुखाचाच प्रवास सुखकर होतो का. डोळे मिटून सायलीने डोकं सीटवर टेकवले. स्वप्नाळू डोळ्यासमोर आरव व त्यांची ती अविस्मरणीय त्याच्यासोबत घालवलेली रात्र आठवत होती. एका नव्या आयुष्याची हाक, आरवचा हात आणि सुरक्षित भविष्य. आता कितीही अडथळे आले तरी आरवची साथ सोडायची नाही, सायली स्वतःला बजावत होती, चेहऱ्यावर गोड मंद हसू. टोनीने दार उघडले आणि समोर नताशाला पाहून त्याने भुवया उडवल्या. कारण नताशा अशा मधल्या वेळात येत नसे आणि आज ती आली होती. त्याचबरोबर तिचा मूड ठीक वाटत नव्हता, चेहरा रागावलेला होता. बॉस, वेअर इज अविनाश? तिने रागात विचारले. इनसाइड, तो बोलला. टोनी, यू गो नाऊ अँड कम इन द आफ्टरनून, नताशाने आज जात म्हटले.
पडत्या फळाची आज्ञा. टोनी दार ढकलून बाहेर पळाला. नताशा दारात उभी राहिली. अविनाश खुर्चीत आरामात बसला होता. पाय समोरच्या सेंटर टेबलवर होते. बोटात सिगारेट जळत होती. अविनाश, नताशा कडाडली. बेबी, वाय आर यू शाउटिंग? आय एम नॉट डेफ. अविनाश तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत म्हणाला. तशी नताशा त्याच्यासमोर बसली. हाय, तुझ्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स, इट्स किलिंग मी. मग जा मर. तसंही जगून उपयोग काय तुझा? नताशा भडकून बोलली आणि तिने किती मोठी चूक केली हे तिला लगेच समजले. एका क्षणात अविनाश ताडकन उठला. समोर बसलेल्या नताशाचे सोनेरी मुलायम केस स्वतःच्या मुठीत गच्च पकडले. तिच्या मस्तकात झणाणून कळ उठली. मान मागे गेली. अविनाशच्या छातीपर्यंत होती ती. अविनाश अगदी तिच्या चेहऱ्यावर झुकला, अगदी जवळ, इतका की एकमेकांचे श्वास त्यांना जाणवत होते. काय बोललीस? कम अगेन. तिचे केस आणखी घट्ट पकडत अविनाश कठोर आवाजात म्हणाला. नताशा मनातून घाबरली. अविनाशच्या ताकदीपुढे तिचं काही चालणार नव्हते. त्यात टोनीला तिने जाऊ दिले होते. अविनाश, लिव्ह मी. त्याचा हात दोन्ही हाताने धरत ती कशी बशी बोलली. अविनाश तिच्या चेहऱ्यावर इतका झुकला की घाबरून तिने डोळे गच्च मिटून घेतले. पण दुसऱ्या क्षणी तिला झटका बसला व ती समोरच्या सोफ्यावर धडपडली. भीतीने तिचा श्वास जोरात पळत होता. ॲश ट्रेमध्ये ठेवलेली सिगारेट अविनाशने उचलली व तिच्या बाजूला अगदी खेटून बसला. हां, बोल आता. का माझ्या नावाने किंचाळत होती? त्याने थंड आवाजात विचारले. नताशा अजूनही शॉकमध्ये होती. तिच्या आयुष्यात तिच्याशी इतका वाईट वागणारा अविनाश पहिलाच होता आणि याच गोष्टीचा तिला धक्का बसला होता. अविनाशला तिने आधीपासूनच अंडर एस्टिमेट केले होते. स्पीक अप, अविनाश ओरडला आणि ती शुद्धीवर आली. बेबी, मी तुला काही करणार नाही, पण पुन्हा माझ्याशी असं बोलायचं नाही. हा अविनाश स्वतःच्या मनाचा राजा आहे आणि राहणार. अँड वन मोर, फक्त पैशाला पूजणार. सो टेल मी. तिचा हात हातात घेऊन त्यावर किस करत तो म्हणाला. या क्षणी नताशा काही करू शकत नव्हती. आरव मल्होत्रा लग्न करतोय, ती एवढंच म्हणाली. मग चांगलं आहे, करू दे ना. नाही, हा दिवस बघायला मी एवढं सगळं करत नाहीये. माझा पैसा वाया घालवत नाहीये. नताशा धुसफुसली. वेट, तुला स्मॉल की लार्ज पेक बनवू? आईस ऑर नीट? अविनाश तिला थांबत म्हणाला. लार्ज विथ आईस, नताशाने म्हटलं. अविनाशने दोघांसाठी विस्कीचे 2 लार्ज पेक बनवले. एक तिला दिला व दुसरा स्वतः घेऊन बसला. 2 मोठे सीप घेतल्यावर ती थोडी शांत झाली. हे बघ, तू नुसतं ओरडणं रागवणं सोड आणि काय झालंय ते नीट सांग. आता अविनाशही नरमाईने बोलला. नताशाने ऑफिसमध्ये पाहिलेला आनंदी आरव आणि थोड्याच दिवसात गुड न्यूज देतो असे सांगितले. ते सगळं अविनाशला सांगितले. यावरून तुला वाटले की तो सायलीशी लग्न करतोय असं? मग काय, सायलीला त्याने विलाच्या बाहेर काढले इथपर्यंत खबर पक्की आहे. कारण ही बातमी त्याच्या सावत्र आईने रीनानेच दिली होती. पण त्यानंतर काय झाले कोणाला माहीत आहे. सायली कुठे गेली, कुठे राहत होती? अरे, जिच्याकडे कपडे घ्यायला खायला पैसे नाहीत, तूच म्हणालास ना ती पळून आले घरून. मग विना पैसे ती कुठे जाऊ शकते? पुण्याला तर नक्कीच नाही. आणि मुंबईत एकट्या मुलीने राहणं किती मुश्किल, कारण हातात पैसा नाही, वरून दिसायला सुंदर. बोल. नताशाने तिचं म्हणणं मुद्देसूद मांडलं. यावरून एकच, आरवने तिला शोधलंय आणि त्यांच्यात सुलह झाले. कदाचित सायली इनोसेंट आहे हे त्याला कळलंही असेल. अगं बाई, जरा थांब, किती बोलतेस, मला विचार करू दे. अविनाश वैतागून म्हणाला.
नाही, आता विचार करायचा नाही तर ॲक्शन घ्यायची वेळ आली, नताशा म्हणाली. म्हणजे? जर आरवच्या आनंदाचं कारण सायली असेल तर? तर तर काय? अविनाश पटकन कान टवकारून बोलला. तर तिची सलोनी होणार. नताशाचे डोळे सापासारखे चमकत होते. कोण सलोनी? तिचं काय आता? अविनाशने सावधपणे विचारले. आणि नताशा सटपटली. अविनाशला सलोनीबद्दल काहीच माहीत नव्हते. तोही डेंजरस आणि बेभरोशाचा आहे. नथिंग. एका फ्रेंडची आठवण आली. आता सायलीला शोधून काढणं तुझं काम आहे. आय एम वरीड. आरवकडे जर सायली परत गेली तर काहीच होऊ शकत नाही आणि आरव स्वतःच्या लोकांसाठी आकाश पाताळ एक करेल. नताशा घारे डोळे मोठे करत म्हणाली. ठीक आहे, मी उद्यापासूनच कामाला लागतो. यू डोंट वरी. पण आता बाहेर जायचं, फिरायचं तर? येस येस, आय गॉट इट. असं म्हणत तिने पर्समधून 10,000 काढले व अविनाशच्या समोर ठेवले. त्याने ते उचलून जॅकेटच्या खिशात ठेवले. मला क्विक अपडेट दे, नताशा उभी राहत बोलली. इतक्यात निघालीस? अभी तो ठीक से देखा भी नाही. तो परत फ्लर्ट करू लागला. आय हॅव लॉट ऑफ वर्क. बाय. तिने पर्स खांद्याला लावली आणि सरळ चालायला लागली. अविनाश तिच्या झोकात चालीला पाहत राहिला. बास्टर्ड. स्वतःच्या आलिशान कारमध्ये बसल्यावर नताशाने राग बाहेर काढला. अविनाशने तिचे पकडलेले केस, तिचा झालेला अपमान ती मरेपर्यंत विसरणार नव्हती. ना अविनाशला सोडणार होती. मूर्खा, फक्त माझं काम कर, मग आयुष्यभर तुला जेलमध्ये सडवते बघ. हाताच्या मुठी वळत ती तोंडात बडबडली. नताशा काय आहे अजून ओळखलं नाहीस तू? नताशा गेल्यावर अविनाशने जॅकेटमध्ये ठेवलेल्या 10,000कडे तुच्छपणे पाहिले. असले चिल्लर रुपये देऊन मला खरीदणार का तू? अरे हट बेबी. आता ही सलोनी कोण आहे ते मी आधी शोधून काढणार. तुझ्या पोटात ना खूप सारे सिक्रेट्स आहेत, ती बाहेर काढतोच. आणि सायलीला शोधून त्या आरवची अर्धी संपत्ती मागतो. मला मर म्हणालीस ना, आता मरायची वेळ तुझ्यावर आहे. मी तर दोन्हीकडून प्रचंड पैसा घेणार आणि इंडियातून छू होणार लंडनला, कायमचा. मग बस षडयंत्र करत जेलमध्ये, नाहीतर नरकात. अविनाश, चल बेट्या, लाग कामाला. लवकरात लवकर काम उरकून कायमचं निघून जायचं. शिळ घालत अविनाश फ्लॅटच्या बाहेर पडला. अविनाश आणि नताशा दोघेही वाईट. त्यांचा वाईटपणाच त्यांना घेऊन बुडणार. त्यासाठी पण वेळ यायला हवी. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. धन्यवाद.